दाखवते मी एखादा बघा. अरे खरंच किती मस्त झाला, एकदम स्पंजी वाटतं असं. दाब एक सेकंड बघू आपण. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज हा ब्लॉग ना मी एकदम इव्हिनिंगला स्टार्ट करतो. आणि गाईज खरंच पुण्यामध्ये ना एवढा तुफान पाऊस झालाय ना, खरंच रात्री ना 1-2 पर्यंत एवढा जोरात पाऊस चालू होता ना, बापरे बाप. म्हणून मी जास्त काय बाहेर गेलो नाही, बाहेरचं काय मी कव्हर नाही करू शकलो. तुम्हाला मी पाऊस दाखवतो. आता थोडासा थांबलाय आणि तुम्हाला वातावरण दाखवतो. बघा कसं झालंय गाईज. आता बघा संध्याकाळचे ना 6:30 वाजलेत. आभाळ बघा किती पूर्ण निळे निळे झाले, इतकं सुंदर दिसतंय ना. खरंच पूर्ण रात्री एवढा पाऊस पडत होता आणि आताचं वातावरण बघा कसं झालं. आज बघा आपली स्पेशल मॅच चालू आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान. त्याच निमित्ताने ना आपण एक सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत. तर आपण आज मॅच बघतच ना खूप सुंदर रेसिपी बनवणार आहोत, म्हणजे करूनच बनवणार आहे. तर बहीण बघा तुम्हाला एवढी सुंदर रेसिपी बनवून दाखवणार आहे ना. आज कुठली बनवणार आहे? आज मी स्पेशल ढोकळा ही रेसिपी बनवणार आहे बघा. जमणार आहे का पण नक्की? हो, मी खूप वेळा 2-3 वेळा बनवली आहे आणि खूप छान बनली आहे. तर मी आज तुम्हाला दाखवते. खूप सिंपल आहे बघा, नक्की बनवा बघा, तुम्हाला हा ढोकळा नक्की जमणार. त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते. इथे ना 1 वाटी बेसन पीठ घेतले बघा मी बरोबर मोजून, आणि त्यानंतर तेल घेतले थोडंसं. आपल्याला लागणार आहे थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि साखर लागणार आहे. साखर कशाला? थोडीशी त्यामध्ये ऍड करायची. आणि हिरवी मिरची 2, लिंबू आणि हा इनो लागणार आहे लेमन फ्लेवरचा. तर आज ना मी तुम्हाला कुकर मध्ये ढोकळा कसा बनवायचा हे दाखवणार आहे बघा माझ्या पद्धतीने. चल कर आता सुरुवात. अगोदर ना आपण पाणी उकळण्यासाठी ठेवू कुकर मध्ये. कुकर मध्ये पाणी टाकून घेतले आपल्याला, म्हणजे हे पातेलं त्यामध्ये आपल्याला ठेवायचे. तर सर्वात पहिले ना आपण याला तेल लावून घेऊ थोडंसं. आपल्याला पूर्ण ते ढोकळ्याचं बॅटर आहे ना ह्यामध्येच ऍड करायचे, त्यामुळे याला तेल लावून घेते मी. थोडंच असं पूर्ण साईडने लावून घ्या. असा पातेल्यामध्ये पण ढोकळा खूप छान बनतो, तुम्ही एकदा बनवून बघा. आता आपण ना खूप युनिक पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे यामध्येच आपण बेसन पीठ आणि पूर्ण साहित्य आहे ना वाटून घेणार आहोत. त्यामुळे बघा मी इथे बरोबर 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, ते ऍड करू आपण. मी जे प्रमाण सांगितलं ना तसं तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुमचा ढोकळा खूप छान बनणार. 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये सर्वात महत्वाची टीप म्हणजे ना 1 वाटी बेसन पीठ घेतले तर आपण अर्धी वाटीच पाणी ऍड करणार आहोत यामध्ये. अर्धी वाटी आणि किंचित थोडंसं झाले, पण अर्धी वाटीच करू आपण एवढं पाणी. आणि ह्यामध्ये थोडीशी साखर. साखर कशासाठी? त्याने टेस्ट येते. हा, टेस्ट येते खूप भारी. हळद एकदम थोडीशी टाका कलर साठी. आणि हे आपलं मीठ. ही हिरवी मिरची 2, अशा 2 तोडून टाकल्या तरी चालतील. आणि यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडा अद्रकचा तुकडा टाकला तरी पण चालेल. पाणी उकळले, आता यामध्ये काय टाकायचंय? पातेलच ना ते डायरेक्ट बॅटर टाकायचं आपल्याला. आणि इथे बघा अर्ध लिंबू घेतले मी, यामधलं ना अर्ध लिंबू आपण ऍड करू. आता यामध्ये बघा आपण पूर्ण साहित्य टाकून घेतले. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ, म्हणजे पूर्ण एकजीव होता आपले बॅटर. बघा हे किती मस्त एकजीव झाले असं. आता ह्याला ना मी एका बाउल मध्ये काढून घेते. याचाच ढोकळा बनणार आहे ना? हा. आता आपण यामध्ये काढून घेऊ. तुम्हाला जर अति घट्ट वाटत असेल ना, तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. आता ह्या ढोकळ्यामध्ये ना सर्वात महत्वाचा इनो बघा. इनो आपण टाकणार आहोत ना, कुठला सोडा ना काहीच वापरणार आहोत. इनो टाकल्यामुळे बघा ढोकळा कसा आपला फुगतो. हे पूर्ण पॅकेट ऍड करू. किती घट्ट झालं बघा. इथेच फुगायला लागलं बघ. हो ना. आता हे बॅटर आपण यामध्ये टाकणार. आणि शिजण्यासाठी ठेवून अर्धा ढोकळा तरी इथेच तयार झाला. उलट खालीच रेडी झाला अर्धा ढोकळा. यामध्ये महत्वाचं सांगायचंच राहील मी, यामध्ये ना 1 चमचा आपल्याला तेल ऍड करायचे, म्हणजे आपला ढोकळा आहे ना खाताना असा कोरडा नाही लागत. ते विसरलेच होते मी. आता हे पूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊ.
तुमच्याकडे जे भांडा असेल, कुकरचा डब्बा वगैरे, त्यामध्ये तुम्ही पूर्ण साहित्य टाकू शकता. बघा एवढं बॅटर आता रेडी झालंय. किती मस्त वाटतंय. अर्ध काम इथेच झालंय. इथे बघा पाण्याला पण उकळी आली. आता डायरेक्ट आपल्याला पहिले हे ठेवावं लागणार आहे, स्टँड ठेवायचं. त्यानंतर आपल्याला हे ठेवायचं. बरोबर, हळूहळू हळू अगोदर ठेवायचं तर लक्षातच नाही आलं. आता हे मी ठेवू का? हा ठेवते. तुला ठेवता येईल का? पकडणे ठेव, पकडणे ठेव. हे काम फक्त थोडं हळू करा. जाते का आतमध्ये? हे अगोदर पण असाच बनवलाय. इथे बघा आता किती व्यवस्थित आपण ठेवलंय. आता याला झाकण लावून घ्यायचंय. आणि शिट्टी न खालाव, नाही तर शिट्टी लावसाल. शिट्टी न लावता असंच झाकण लावून घ्यायचं. आता ना 20 मिनिटे आपल्याला हा लो फ्लेम वरतीच ढोकळा ठेवून द्यायचा. आणि हा ढोकळा आहे ना स्पेशली बॅचलर जे आहेत ना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण त्यांची इच्छा होते घरी बनवून खाण्याची, पण त्यांना काही जमत नाही. तर तुम्ही एकदा ना असा नक्की बनवा आणि ट्राय करा. बघा खूप छान बनतो हा ढोकळा. काहीच आता ना आम्ही मॅच बघतोय पूर्ण फॅमिली मिळून. आता शेवटची एक ओव्हर राहिली बघा. काहीच आयडिया नाही, पण 100% इंडियाच आपली जिंकणार आहे. बघा काहीच आलोय बघा आपण परत किचन मध्ये. आता पुढची प्रोसेस आता आपण बघूयात काय करायचं आता आपल्याला. झाले आपलं, मी 2 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून दिले बघा. 20 मिनिटं झाले आपले कम्प्लीट. नंतर काढून तुम्हाला दाखवते. आता त्यासाठी इथे काय चालू आता? त्यावरती पाणी असतं ना, तडकाचं पाणी ते बनवणार आहे. त्यासाठी थोडस तेल. काय पाणी का तेल ना? थोडस तेल हे यामध्ये जाणार ना पूर्ण. थोडी मिरची आणि कढीपत्ता आणि थोडीशी मोहरी. साखर काय ठेवली इथे? साखरेचं पाणी बनवायचं. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडी हिरवी आणि हा कढीपत्ता. थोडंसं चवीपुरतं मीठ आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाक. बापरे, मला वाटलं उडतं, हे नाही उडालं नसतं. थोडीशी साखर. झाला तडका रेडी आपला. गाईज बघूयात आता एवढे परिश्रम घेतलेत आपण. बनलंय का नाही आपलं ढोकळा आपण एकदा चेक करूयात. काढून चेक करू आता. बघूयात कसं झालंय आतमध्ये. बनलंय का नक्की? मी त्याला वरी घेतलं होतं म्हणून कमी झालंय ना. हळू काढा, कमी काढू. नाही काढते नाही. खूप गरम बनलाय. परफेक्ट बनलाय. उलट गरम आहे, हात नको लावा. याला थोडं थंड झालं ना मग आपण काढून घेऊ. कधीपर्यंत होईल आता हे थंड? थोडस 5 मिनिटात होईल थंड. आता हे बघा साईडने मी पूर्ण असा मोकळा करून घेतलाय, तरी पण थोडा गरमच आहे. आता आपण डायरेक्ट यावरती असा हे करू, पलटी करू. हळू पकडा, गरम आहे एकदम. आता यावरती आपण टाकून घेऊ. हळू हळू हळू. अरे मस्त बनला उलट. अरे पण एकदम मस्त बनलाय. छोटाच बनलाय पण खूपच छोटा झाला बनलाय. उलट. मागच्या वेळेस मी केलेला खूप मोठा झालेला, पण हे पण मस्त झालंय उलट. तेव्हा 2 वाट्यांचा केलेला. आता यावर आपल्याला ती फोडणी टाकायची आहे ना? नाही, थोडा थंड होऊ देऊ, कट करून घेऊ. दाब जरा. परफेक्ट होतोय रे उलट. हे बघ स्पंज सारखाच झालाय. खूप छान झालाय. आता ना याला व्यवस्थित कट करून घ्यायचं बघा आपल्याला. नंतर त्यावरती ना आपल्याला ते हे टाकायचे, काय फोडणी. हा हळू काप, हळू काप. परफेक्ट कापला उलट. तुम्हाला दाखवते मी एखादा. हे बघा. अरे खरंच किती मस्त झाला. एकदम स्पंजी वाटतं असं. दाब 1 सेकंड बघू आपण. हा तरी गरम आहे ना म्हणून मला प्रेस थोडं करता येत नाही. आता ना फोडणी मस्त यावर आपण टाकून घेऊ डायरेक्ट यावरती. अरे डिश मध्ये घेऊ ना. तेच म्हणलं, काहीतरी चुकलंय. आता बघा डिश मध्ये व्यवस्थित आपण ऍडजस्ट केलंय. आता मस्त पैकी टाकून घेऊयात आपला फोडणी. मिरची खायची तर खा तुम्हाला. मिरची तळली ना आपण व्यवस्थित. हा, ते पाण्यामध्ये तशी दिसते. हे पाणी टाकलं ना तुम्हाला ढोकळा खाताना कोरडा नाही लागणार.
गाईज बघा आता एकदम गरमागरम ढोकळा आपण टेस्ट करूयात. समोर मस्त इंडिया पाकिस्तान मॅच पण चालू आहे. बघूयात कसा झाला आणि कसा नाही. खरंच एक नंबर झाला बरं का, सुंदर एकदम. मला माहिती नव्हतं घरात एवढा सुंदर बनवता येतो कोरोनाला. तुला याचे ना 100 पैकी 100 मार्क बघ, एवढा सुंदर झालाय. मी तर ना एवढा पण खाऊन टाकणार कारण एवढा मस्त झालाय ना ढोकळा खरंच. गाईज फायनली आपली इंडिया मॅच ना आता जिंकलेली आहे, 2 मिनिटापूर्वी जिंकली. तर हा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.